चला तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत एक गुणाकाराची भन्नाट ट्रिक. बघा कशा प्रकारे मी गुणाकार करतो. पहा, बघा मित्रांनो, कसा एका सेकंदामध्ये मी गुणाकार केलेला आहे. ते पण फक्त मी तर पेनचा इथं तुमच्यासाठी वापर केलेला आहे, पण डोळ्याने सुद्धा तुम्ही गुणाकार करू शकता. तर कशा प्रकारे करायचा बघा. चला, मी तुम्हाला आता दुसरं एक गणित घेतो. बघा, हा गुणाकार घेतो मी 89 गुणिले 94 या दोन संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या दोन्ही संख्या ज्या आहेत या दोन्ही संख्या काय 100च्या जवळ आहेत. बघा, ही संख्या जी आहे ती 89 ची संख्या आहे ती 100 पेक्षा कितीने कमी आहे, 11ने कमी आहे. आणि 94 जी संख्या आहे ती 100 पेक्षा कितीने कमी आहे, 6ने कमी आहे. म्हणजे 11 गुणिले 6, 11 आणि 6 चा गुणाकार करून घ्या. किती येतो, 2, 66 येतो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, या दोन संख्यांचा गुणाकार फक्त किती आला पाहिजे, 2 अंकी संख्या आला पाहिजे. जर 1 अंकी संख्या आला असेल तर त्याच्या बाजूला एक शून्य ऍड करावा लागेल आपल्याला, किंवा मग जर 3 अंकी संख्या गुणाकार आला तर एक आपल्याला हातचा घ्यावा लागेल. बरोबर आहे. आता या 89, आता या दोघांचा गुणाकार केला आपण. आता गुणाकार केल्यानंतर हे गुणाकार इथे लिहून घेतला. आणि आता बघा काय करायचं, या 89 मधून 6 वजा करायचे. 89 मधून 6 वजा करा किंवा 94 मधून 11 वजा करा. दोघांचाही जे वजाबाकी आहे ती वजाबाकी काय होईल, सारखीच येईल मित्रांनो. 89 मधून 6 वजा जर केले आपण तर किती येईल, 83 येईल. म्हणजे 83 66 हा झाला या दोघांचा गुणाकार. 89 आणि 94 चा गुणाकार किती आला मग, 83 66. चला आपण आता नेक्स्ट उदाहरण एक घेऊन टाकू. बघा, आता मी हा नेक्स्ट घेतो. 94 गुणिले 98. चला, या दोघांचा गुणाकार घेतो मी. बघा, ही संख्या 100 पेक्षा कितीने कमी आहे, 6ने कमी आहे. मग इथे लिहायचे 6. आता बघा, ही संख्या जी आहे ती 100 पेक्षा कितीने कमी आहे, 2ने कमी आहे. इथे लिहायचे 2. मग 6 दुने किती झाले मित्रांनो, 12 झाले. मग आता ही संख्या 2 अंकी संख्या आहे का, हो. मग आपल्याला 2च अंकी संख्या पाहिजे. आता या 94 मधून 2 वजा करा किंवा 98 मधून 6 वजा करा. दोन्हीचे उत्तर सारखंच येते. 94 मधून जर 2 वजा केले तर किती उत्तर येते, 92. म्हणजे 92 12 हा झाला याचा गुणाकार. चला नेक्स्ट ट्रिक शिकूया, 3 अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा. तर चला मित्रांनो, 100च्या जवळच्या 3 अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा ते आपण पाहूया. आता बघा, या संख्येमध्ये 104 गुणिले 107 आहे. तर या गुणाकारामध्ये 100 पेक्षा कितीने जास्त आहे संख्या, 4ने जास्त आहे. म्हणजे इथे 4 लिहून घ्यायचे. आता इथे प्लसचे 4 लिहायचे मित्रांनो. आणि 100 पेक्षा 107 कितीने जास्त आहे, 7ने जास्त आहे. म्हणजे 7 आणि 4 चा गुणाकार करून घ्यायचा. तो आला, किती आला मित्रांनो, 28 आलेला आहे. तर बघा, आता हा 28 या दोघांचा गुणाकार आलेला आहे. आता काय करायचं बघा, 104 मध्ये 7 मिळवायचे. तर 104 मध्ये 7 मिळवले तर किती येतात, 111 येतात. आणि जर तुम्ही 107 मध्ये 4 मिळवले तरी सुद्धा 111 येतात. म्हणजे या दोघांचा गुणाकार किती काय आला, 111 28 हा या दोघांचा गुणाकार आला. तर चला पुढची संख्या पाहूया. बघा, 112 गुणिले 109 चा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर ही संख्या कितीने जास्त आहे, 12ने जास्त आहे. आणि ही संख्या कितीने जास्त आहे, 100 पेक्षा 9ने जास्त आहे. मग म्हणून 12 12 अष्टोदर्शे म्हणजे इथे किती आले, 108 आली. बरोबर आहे. या दोघांचा गुणाकार काय आलेला आहे, 108 आलेला आहे. पण आपल्याला काय पाहिजे, इथे 2 अंकी संख्या पाहिजे आणि इथे किती आहे, 3 अंकी संख्या आहे. म्हणून हा एक काढून टाकायचा, इथं हातचा घेऊन टाकायचा, मनात धरायचा. ठीक आहे. मग काय करायचं बघा, 112 अधिक 9 करायचे, किती होतात, 121 होतात. आणि हा एक किती झाले, 122. हा हातचा या बेरजेमध्ये मिळवून टाकायचा मित्रांनो. मग काय झालं बघा, 12,208 या दोघांचा काय झाला, गुणाकार आला. चला तर आपण नेक्स्ट अजून एक उदाहरण बघूया. आता बघा, 103 गुणिले 104 यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. बघा, आता हे 3ने जास्त आहे, ही 4ने जास्त आहे. ठीक आहे. आता 4 आणि 3 चा गुणाकार करायचा, तो किती येतो, 12. आणि 103 मध्ये 4 मिळवायचे किंवा 104 मध्ये 3 मिळवायचे. तर 103 मध्ये 4 मिळवले तर काय येते उत्तर, 107 येते. म्हणजे 10,712 हे झाले याचं उत्तर मित्रांनो.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, या ज्या संख्या आहेत त्या संख्या 100च्या आसपासच्या संख्या पाहिजे. जर त्या संख्या 100च्या आसपासच्या नसतील तर त्यांचा अशा प्रकारे गुणाकार करण्यासाठी आपल्याला खूप अवघड जाईल. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला अशा 100च्या जवळच्या संख्या दिसतील, 100च्या जवळच्या संख्यांची गुणाकार करायची जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा तेव्हा तुम्हाला या ट्रिकचा वापर होईल. तर आता मित्रांनो, तुम्ही म्हणसाल की तुम्ही 2 अंकी संख्येचं सांगितलं, 3 अंकी संख्येचं सांगितलं, पण 1000च्या जवळच्या संख्येचं आणि 1000च्या आसपासच्या संख्येचं गुणाकार कसा करायचा, चला आता आपण पाहूया. चला तर मित्रांनो, 1000च्या जवळच्या 3 अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा ते आपण बघूया. बघा आता काय करायचं, 989 ही संख्या 1000 पेक्षा कितीने कमी आहे मित्रांनो, 11ने कमी आहे. मग इथे 11 लिहून घेतले. त्यानंतर 992 ही संख्या 1000 पेक्षा कितीने कमी आहे, 8ने कमी आहे. मग इथे 8 लिहून घेतले. ठीक आहे, 11 गुणिले 8 करायचे, किती होतात, 88 होतात. बरोबर. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, तर या ठिकाणी काय गोष्ट लक्षात ठेवायची, यांचा जो गुणाकार आलेला आहे तो किती अंकी संख्या असला पाहिजे, 3 अंकी संख्या असला पाहिजे. जेव्हा आपण 100च्या आसपासच्या संख्यांची गुणाकार करत होतो तेव्हा या ठिकाणी गुणाकार 2 अंकी संख्येमध्ये यायला पाहिजे होता. पण आता ती 1000च्या जवळच्या आसपासची संख्या असल्यावर या ठिकाणी गुणाकार हा 3 अंकी संख्या असला पाहिजे. म्हणून आता ही 3 अंकी संख्या आहे का, नाही. म्हणून काय करायचं, या बाजूला काय करायचं, एक 0 लावून द्यायचा. म्हणजे या उत्तराची किंमत सुद्धा बदलणार नाही आणि 3 अंकी संख्या सुद्धा आपल्याला मिळेल. आता काय करायचं मित्रांनो, बघा ही संख्या 1000च्या काय कमी आहे म्हटलं की काय करायचं, वजाबाकी करायची. मग काय करायचं, 989 मधून 8 वजा करायचे किंवा 992 मधून 11 वजा करायचे. जे सोपं वाटेल ते करायचं. दोघांचे उत्तर समान येईल. म्हणजे 989 मधून 8 वजा केले तर किती राहिले, 981. म्हणजे काय आलं आपलं उत्तर, 981 088. हा झाला आपला गुणाकार मित्रांनो. आता बघा, चला नेक्स्ट उदाहरण पाहूया. बघा 993 ही संख्या 1000 पेक्षा कितीने कमी आहे, 7ने कमी आहे. इथे लिहिले 7. आता ही संख्या 998 ही संख्या 1000 पेक्षा कितीने कमी आहे, 2ने कमी आहे. इथे लिहिले 2. 7 आणि 2चा गुणाकार केला तो किती झाला, 14. पण आपल्याला काय पाहिजे, गुणाकार हा 3 अंकी संख्या पाहिजे. म्हणून या बाजूला आपण काय केलं, एक 0 देऊन टाकला. आता काय करायचं, 993 मधून 2 वजा करायचे, किती राहतात, किंवा 998 मधून 7 वजा करायचे, किती राहतात, 991. 993 मधून 2 वजा केली, 991 राहतात. म्हणजे तिरपा गुणाकार करा, दोन्हीपैकी एक कोणतेही करा, उत्तर सारखंच येईल. म्हणजे 991 014 हा झाला आपला मित्रांनो गुणाकार. आता या झाल्या 1000च्या अगोदरच्या संख्यांचा, म्हणजे 1000च्या जवळच्या संख्येचा गुणाकार झाला. आता 1000 पेक्षा जास्त असलेल्या 1000च्या जवळच्या संख्येचा गुणाकार कसा करायचा, चला आपण पाहूया. तर चला मित्रांनो, बघा 1000 पेक्षा मोठ्या आणि 1000च्या जवळ असलेल्या संख्यांची गुणाकार कसा करायचा. तर बघा आता ही संख्या जी आहे ती 1000 पेक्षा कितीने जास्त आहे, 7ने जास्त आहे. मग इथे लिहायचे 7 मित्रांनो. आता ही जी संख्या आहे 1012 ती 1000 पेक्षा कितीने जास्त आहे, 12ने जास्त आहे. इथे लिहायचे 12. आता या 12 आणि 7चा गुणाकार करायचा, तो किती येतो, 84 येतो. बघा 12 84. पण जेव्हा 1000च्या आसपासच्या संख्येचा गुणाकार आपण करत असतो मित्रांनो, तेव्हा मी तुम्हाला सांगितलंय की यांचा जो गुणाकार आहे तो 3 अंकी यायला पाहिजे. म्हणून याच्या या बाजूला काय केला, एक 0 देऊन टाकला. ठीक आहे. मग आता यांचा गुणाकार किती केला, 084. बघा आता या संख्या ज्या आहेत त्या 1000 पेक्षा कशा येतात, जास्त येतात. मग 1000 पेक्षा जास्त आहेत म्हणून आपण काय करायची, यांची बेरीज करून घ्यायची. 1007 मध्ये 12 मिळवा, 1007 मध्ये 12 मिळवा किंवा 1012 मध्ये 7 मिळवा. दोघांचे उत्तर सारखंच येते. काय येते उत्तर, 1019 उत्तर येते. बघा म्हणजे 1019 084 हा झाला या दोन संख्येचा गुणाकार. कसा, एका सेकंदामध्ये झाला. तुम्ही ट्राय करा मित्रांनो, प्रयत्न करा, ट्राय करत राहा, याचा यूज करत राहा. तेव्हा ही ट्रिक तुम्हाला समजून जाईल आणि तेव्हा ही ट्रिक तुम्हाला एकदम लक्षात बसेल मित्रांनो. कारण या ट्रिकचा तुम्ही वापर करा. ज्या गोष्टीचा वापर होत नाही ती गोष्ट संपुष्टात येत असते एक दिवस.
म्हणून या गोष्टीचा वापर करा. चला आता या दोघांचा गुणाकार करून दाखवू आपण. बघा, ही जी संख्या आहे 1002 ही 1000 पेक्षा कितीने मोठी आहे? 2 ने मोठी आहे. मग इथली आहे 2. आता ही जी संख्या आहे 1012 ही संख्या 1000 पेक्षा कितीने मोठी आहे? 12 ने मोठी आहे. मग इथे लिहा 12. आता बघा 12 दुने किती झाले? 24. आता आपल्याला यांचं उत्तर कशामध्ये पाहिजे? 3 अंकी संख्येमध्ये पाहिजे. पण इथं हा कितीमध्ये आले? 2 अंकी संख्येमध्ये आले. म्हणून या ठिकाणी इकडे काय घ्यायचा? 0 द्यायचा. आता बघा, या संख्या 12,000 पेक्षा काय येतात? मोठ्या आहेत, बरोबर. म्हणून काय करायची? यांची बेरीज करायची. 1002 अधिक 12 किती होतात? 1014. 1012 अधिक 2 किती होतात? 1014. म्हणजे अशी किंवा अशी कशीही तुम्ही बेरीज करू शकता. दोघांची बेरीज सारखीच येईल. मग काय येईल बेरीज? 1014. म्हणजे 1014 024. 1014 024 हा झाला मित्रांनो यांचा गुणाकार. बघा, अशा प्रकारे आपण फटकन एका झटक्यामध्ये, एका सेकंदामध्ये याचा गुणाकार अशा प्रकारे आपण करू शकतो. तर मित्रांनो, या ट्रिकचा जास्तीत जास्त वापर करा. या ट्रिकचा वापर केल्यास तुम्हाला ट्रिक एकदम लक्षात बसेल. कारण ट्रिक कितीही समजा जर सोपी असेल तरी त्या ट्रिकचा वापर न झाल्यास ती ट्रिक आपल्या ध्यानातून जाते, मनातून विसरून जाते. त्यामुळे ट्रिकचा वापर करा. आणि चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच ट्रिक घेऊन येतो. तोपर्यंत राम राम.